सर्वप्रथम गुरुकुल साप्ताहिक बातमीपत्रामध्ये मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. चला आता पाहूया ठळक घडामोडी. 21 ऑगस्ट रोजी विद्यालयात राखी तयार करणे कार्यशाळा संपन्न. 22 ऑगस्ट रोजी वारणा येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये विद्यालयाचा द्वितीय क्रमांक. 23 ऑगस्ट रोजी जळगाव येथील गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत विद्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक. शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील घटक चाचणी 1 परीक्षेला सुरुवात. 21 ऑगस्ट रोजी विद्यालयात राखी तयार करणे कार्यशाळा संपन्न. बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण 28 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी राखी तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेतील विद्यालयाच्या सहाय्यक शिक्षिका सौ व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना राखी तयार करण्यासाठी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेचा आणि सर्जनशीलतेचा वापर करत विविध रंगाच्या व आकर्षक सजावटीच्या सुंदर राख्या तयार केल्या. स्वतःच्या हाताने तयार केलेली राखी नात्यातील प्रेमाची अनोखी निशाणी या भावनेतून विद्यार्थ्यांनी घेतलेला हा उपक्रम आनंददायी आणि प्रेरणादायी ठरला. तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतः राखी बनवून जवानांना राखी भेट दिली. या कार्यक्रमासाठी 5 महाराष्ट्र बटालियन कोल्हापूर येथील कर्नल मानस दीक्षित, लेफ्टनंट कर्नल अंशुमन पाटील, सुभेदार मेजर प्रदीप लांबजाने, सर्व पीआर स्टाफ तसेच विद्यालयाचे NCC ऑफिसर NA कुपेकर आणि NCC कॅडेट उपस्थित होते. 22 ऑगस्ट रोजी वारणा येथे झालेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये विद्यालयाचा द्वितीय क्रमांक. आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या 17 वर्षाखालील मुलांच्या फुटबॉल संघाने उल्लेखनीय कामगिरी करत फुटबॉल वर्ल्ड 11 अंडर 17 बॉयज स्कूल लीग टुर्नामेंटमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. दिनांक 22 ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान वारणा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत विविध शाळांच्या संघांनी सहभाग घेतला. आदर्श गुरुकुल विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर अंतिम फेरीपर्यंत मजल मारत उपविजेतेपद मिळवले. या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यालयाची सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. 23 ऑगस्ट रोजी जळगाव येथील गांधी तीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत विद्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक. गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या वतीने आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता 2025-26 या स्पर्धेत आदर्श गुरुकुल विद्यालयाने संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला. विद्यालयाच्या स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आरोग्यदायी वातावरण आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत विद्यालयाला 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा गौरव सोहळा गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे याच स्पर्धेच्या राज्यस्तरीय ग्रामीण विभागात आदर्श गुरुकुल अकॅडमी संचलित ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलने तृतीय क्रमांक मिळवत 21,000 रुपये रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह पटकावले. यासाठी विद्यालयात विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये स्वच्छतेची शपथ, हात धुणे कार्यशाळा, स्वच्छता फेरी पथनाट्य रॅली, वृद्धाश्रम कुंभोजिते स्वच्छता मोहीम, महालक्ष्मी जैव उद्याने स्वच्छता, शालेय परिसर स्वच्छता, बस स्थानक स्वच्छता, परसबाग, टाकाऊपासून टिकाऊमध्ये कागदापासून किल्ले, टाकाऊपासून टिकाऊमध्ये सायन्स मॉडेल, प्लास्टिकपासून विटा तयार करणे याचे प्रात्यक्षिक, पुनर्वापरातून कुंड्या तयार करणे, जलसंवर्धन, जलप्रदूषण व जलस्वच्छता यासाठी सुधीर कुंभार यांचे व्याख्यान, ई कचरा व प्लास्टिक संकलन करून नगरपालिकेकडे सुपूर्त, शून्य कचरा दिवस, राष्ट्रीय दंत दिवस, गांडूळ खत निर्मिती, पालापाचोळा संकलन, मुलींसाठी तज्ज्ञ डॉक्टराकडून मार्गदर्शन, प्लास्टिकमुक्त आठवडा बाजार, मोबाईलच्या अतिवापरामुळे दुष्परिणाम यावर नाटिका सादर, डिजिटल डिटॉक्स 2025मध्ये राष्ट्रीय लघुनाटकेमध्ये 5वा क्रमांक, इको पर्यावरणमध्ये 1 पॉइंट मार्क इनाम, स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन SHVR, रेन हार्वेस्टिंग, ETP प्लांट या उपक्रमांच्या जोरावर विद्यालय राज्यात प्रथम आले. यावेळी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर DS घुगरे यांनी विद्यालयाचे शैक्षणिक, सामाजिक व विविध उपक्रमांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर प्रभावीपणे मांडला.
त्यांच्या ओघवत्या व प्रेरणादायी मनोगतातून विद्यालयाची यशस्वी वाटचाल आणि भविष्यातील ध्येय स्पष्ट झाले. त्यांच्या प्रभावी मांडणीने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील 90 तालुक्यामधून तब्बल 253 शाळांनी सहभाग घेतला होता. विद्यालयातील स्वच्छता, पर्यावरणपूरक उपक्रम आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे यश आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर DS घुगरे, सचिव तथा मुख्याध्यापिका सौ MD घुगरे, प्रशासक वर्ग, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून या यशामुळे पेठ वडगावच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. 23 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत कोल्हापूर उपविजेता. बारामती येथे महा थ्रोबॉल असोसिएशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय थ्रोबॉल स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने उपविजेतेपद पटकावले. या संघात आदर्श गुरुकुल विद्यालयातील विद्यार्थी आरुष डबे व योगेश बोरगावे यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कोल्हापूर संघाने साखळी फेरीत धुळे, नागपूर, पुणे, नंदुरबार संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात सांगली विरुद्ध चुरशीची लढत देत संघाने उपविजेतेपद मिळवले. याबद्दल त्यांचे विद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले. शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील घटक चाचणी 1 परीक्षेला सुरुवात. विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील घटक चाचणी क्रमांक 1 परीक्षेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली आहे. या परीक्षेच्या दृष्टीने विद्यालयातील सर्व विषयांचा अभ्यासक्रम परीक्षेच्या 1 आठवडा आधीच पूर्ण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांची नियमित उजळणी घेऊन अभ्यासक्रमातील महत्त्वाच्या घटकांचा सराव करून घेण्यात आला. विद्यार्थ्यांची परीक्षेची तयारी अधिक प्रभावी व्हावी यासाठी आत्तापर्यंत 2 सराव परीक्षा घेण्यात आल्या. या सर्व परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणत्या विषयात किंवा कोणत्या घटकामध्ये अडचणी येत आहेत याचे विषय शिक्षकांनी निरीक्षण करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन केले. शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला असून अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी विद्यार्थीही मेहनत घेताना दिसत आहेत. आता पुन्हा भेटू पुढील गुरुवारी सकाळी ठीक 10 वाजता.